आजकाल स्त्री पुरुष अगदी लहान मुलांमध्ये देखील पोटाचा घेर वाढणं, पोटावर अतिरिक्त चरबी साठणं ही समस्या खूप कॉमन झालेली आहे आणि यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये रिझल्ट देणारे स्पेसिफिक काहीतरी डाएट प्लॅन फॉलो करणं, जिमिंग करणं, पण हे आपण फार दिवस फॉलो करू शकत नाही. बंद केलं की पुन्हा दुपटीने पोटावर चरबी ही साठते. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पोटाचा घेर वाढल्यामुळे शरीर तर बेढप दिसतंच, परंतु पूर्ण आपल्या आरोग्यावरच त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. अनेक आजारांना ते आमंत्रण देणारं ठरतं. बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल वाढून हार्ट अटॅकचा धोका वाढतो. गुडघ्यांवर ताण आल्यामुळे गुडघेदुखी किंवा पाईल्सचा त्रास होणं, वोटिंग, पचनाच्या तक्रारी हे देखील वाढतं. म्हणूनच पोटाचा प्राकृत घेर नेमका किती असावा, तो का वाढतो, वाढूच नये म्हणून काय काळजी घेता येईल, तसेच वाढलेली चरबी आहे ती कमी करण्यासाठी अतिशय सोपे तरीही प्रभावी असे व्यायाम प्रकार. बऱ्याचदा पोटाचा घेर वाढला की चालणं किंवा जिमिंग हे होत नाही, कारण त्यामुळे धाप लागणं, गुडघेदुखीचा देखील त्रास वाढतो. तर अशा वेळेला प्रभावी सोपे घरगुती व्यायाम प्रकार कोणते आहेत आणि ही चरबी वितळवण्यासाठी घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषधं कोणती, याचीच पूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. अजून असेच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओचे अपडेट्स लगेच तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. स्त्रियांमध्ये पोटाचा घेर हा 35 आणि पुरुषांमध्ये 40 पेक्षा जास्त नसावा. आयुर्वेद शास्त्रानुसार आपण खाल्लेलं अन्न योग्य असेल, आहार योग्य असेल, त्याचं पचन व्यवस्थितपणे झालं तर त्यातून प्राकृत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या सप्त धातूंची निर्मिती क्रमाक्रमाने होत असते. आपला आहार योग्य नसेल, पचन व्यवस्थित नाही झालं तर सर्व जे धातू आहेत ते बिघडत जातात आणि यातील मेद म्हणजेच चरबी हा 4 नंबरचा धातू आहे. हा जर का अतिरिक्त प्रमाणामध्ये साठला आपल्या पचनाच्या तक्रारींमधून तर त्यापुढील येणारे अस्थि म्हणजेच आपल्या हाडांच्या संबंधित, सांध्यांच्या संबंधित तक्रारी, केस गळणं, नख तुटणं, त्यानंतर मज्जा म्हणजेच आपले नर्वस सिस्टीम, मज्जा संस्था जी आहे त्या संबंधित, शुक्र म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही प्रजनन संस्थेशी संबंधित ज्या तक्रारी आहेत, स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी, PCOD सारखे वगैरे जे आजार आहेत, पुरुषांमध्ये प्रोस्टेट सारखे, तर हे वाढण्याचा धोका देखील निर्माण होतो. तसंच फॅटी लिव्हर होणं किंवा कॉन्स्टिपेशन अशा तक्रारी ज्या आहेत त्या सुद्धा वाढतात. भूक न लागणं, सतत आळसावल्यासारखं वाटतं. तर यामुळे आपला जो पोटाचा घेर आहे तो वाढू नये, वाढला तरी तो वेळीच कमी करण्याचा प्रयत्न हा आपण केला पाहिजे. प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण काही चुकीचा आहार घेतला किंवा बैठी जीवनशैली असेल तर त्यामुळे सर्वात पहिल्यांदा वजन वाढताना देखील चरबी जी आहे ती पोटावर साठते आणि वजन कमी करण्यासाठी आपण कुठलेही प्रयत्न सुरू केले की सगळ्यात शेवटी जी चरबी कमी होते ती म्हणजे पोटावर. पोटाचा घेर वाढण्याचे कारणांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे चुकीचा आहार. त्यामध्ये आहारात आपला 3 पांढरे विष जे सांगितलेले आहेत, साखर, मीठ आणि मैदा यांचं प्रमाण खूप जास्त असणं, यामध्ये कुठलेही पोषक घटक नसतात, कॅलरीज भरपूर असतात, किंवा बेकरीचे जे पदार्थ, नमकीन वगैरे, जंक फूड आपण खातो किंवा इन्स्टंट पॅकेटमध्ये कुठलेही जे आपण घरी आणून सुद्धा बनवतो, तर हे सर्व पोटाचा घेर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की रात्रीचं जे आपलं जेवण आहे ते खूप जास्त इफेक्ट पाडतं आपल्या वजन कमी करण्याच्या किंवा वजन वाढण्याच्या, चरबी वाढण्याच्या पूर्ण जर्नीमध्ये. तर रात्रीचं जे जेवण आहे, रात्री आपली जी पचनशक्ती आहे ती खूप कमी झालेली असते, हालचाली आपल्या खूप कमी झालेल्या असतात. त्यामुळे रात्रीचं जेवण जे आहे ते 7 जास्तीत जास्त 8 पर्यंत पचायला अतिशय हलकं, कमी प्रमाणामध्ये जेवावं. जेवल्यानंतर लगेचच आडवं कधीही पडू नका. जेवण आणि झोप यामध्ये 2 ते 3 तासांचं अंतर हे हवंच. त्यामुळे जेवणानंतर रात्रीच्या शतपावली घालणं, जेणेकरून आपल्या ज्या कॅलरीज आहेत खाण्यातल्या त्या युटिलाइज होतील, पचन फास्ट होईल, शरीरामध्ये हलकेपणा राहील, त्यामुळे झोप आपली चांगली होईल आणि हे सर्व झालं की आपोआपच चरबी जी आहे ती कमी करण्यासाठी मदत होईल. तिसरं अतिशय महत्त्वाचं कारण ते म्हणजे की पचन व्यवस्थित नसणं, पचनाच्या तक्रारी सतत सुरू असणं. आपण जे काही अन्न खाल्लेलं आहे ते जितकं जास्त वेळ जठर आतड्यांमध्ये पडून राहील, आपलं मेटाबॉलिझम जितकं स्लो असेल तितकंच आपण खाल्लेल्या अन्नातून फॅट जे आहे ते जास्तीत जास्त साठत जातं. पचनाच्या तक्रारी का होतात? आजकाल खूप प्रमाण वाढलेलं आहे की अवेळी खाणं, भूक नसताना खाणं, भूक लागल्यानंतरही अति प्रमाणामध्ये खाण्यात येतं किंवा सतत
येता जाता काही ना काहीतरी तोंडामध्ये टाकण्याची सवय असते. पूर्वीचं अन्न पचलेलं नसताना, पोट साफ झालेलं नसताना आपण जर का आहार घेत असू तर त्यामुळे होतं काय की पोटाला विश्रांतीच मिळत नाही. आपले जठर असतील, आतडे असतील तर त्याचे जे स्नायू आहेत ते अन्नपचन करण्यासाठी आकुंचन प्रसरण पावण्याची जी त्यांची कार्य आहे तर ते कंटिन्यू सुरू राहतं आणि त्यामुळे ते जे स्नायू आहेत ते थकतात. आणि असं झालं की एक वेळ अशी येते की म्हणजे काहीही खाल्लं, पाणी जरी प्यायलं तरी देखील पोट गच्च होतं, पोट फुगतं, कारण जठर आतड्यांचे जे स्नायू आहेत त्यांची कार्यशक्ती खूप कमी झालेली असते. त्यामुळे नेहमी जेवण करताना भूक असल्याशिवाय, पोट साफ झाल्याशिवाय, पूर्वी जे खाल्लेलं आहे ते पचल्याशिवाय, म्हणजे शरीराला अन्नाची खरी गरज असल्याशिवाय, कडकडून भूक लागल्याशिवाय जेवण करू नका. जेवताना देखील एका ठिकाणी शांतपणे बसून मांडी घालून जेवण जे आहे ते करावं. खूप फास्ट खाताय किंवा खूप स्लो खाताय तर यामुळे सुद्धा चरबी जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये साठत जाते. अन्न किती खाल्लेलं आहे ते लक्षात येत नाही. फास्ट खाल्ल्यामुळे ब्लोटिंग, गॅसेस होणं आणि त्यामुळे पोट फुगल्यासारखं बऱ्याचदा वाटतं. तर हे सर्व जे नियम आहेत ते पाळणं गरजेचं. अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे दिवा स्वाप. दुपारी झोपण्याची बऱ्याच जणांना सवय असते, 2-2, 3-3 तास मंडळी झोपतात. तर जेवणानंतर लगेचच जर का तुम्ही झोपलात तर त्याचं डायजेशन जे आहे ते खूप स्लो होतं आणि डायजेशन स्लो झालं की फॅट जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये शरीरात साठतंय. आपण मगाशी पाहिलंच. तर जेवणानंतर आपल्याला किमान 2 तास तरी आडवं पडायचं नाही. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने शतपावली, 100 पावलं आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने, आणि त्यानंतर फक्त 15 मिनिटांसाठी डाव्या कुशीवर, वामकुक्षी आहे ती घेणं आरोग्यदायी आहे. परंतु जर का तुम्ही दुपारी 2 तास 3 तास झोपत असाल तर कितीही प्रयत्न करूनही तुमची जी पोटावरची चरबी आहे, पोटाचा घेर आहे तो कमी येणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक करताना आपल्या किचनमध्ये सहजच आपण प्रेशर कुकरचा वापर करतो, पण प्रेशर कुकरमध्ये अन्न जितक्या फास्ट शिजतं तितकंच ते पचायला शरीर वेळ घेतं. आणि त्यामुळे किमान प्रयत्न करा की भात जो आहे तो तरी ओपन भांड्यामध्ये शिजवा. त्यावरची ही जी पेज आहे ज्यामध्ये स्टार्च, कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज भरपूर असतात तर ते काढून घरातील लहान मुलं असतील किंवा वयस्कर, थकलेले जे व्यक्ती आहेत त्यांना द्या. त्यांना एनर्जीची जास्त गरज असते. आणि असा जो भात आहे त्याचंच सेवन करा. गव्हाची चपाती यामध्ये सुद्धा फॅट कंटेंट जास्त असतं, त्यामुळे पोटाची चरबी वाढते. त्यामुळे हे टाळून जास्तीत जास्त भाकरी, त्यामध्ये ही ज्वारी असेल, नाचणी, किंवा थंडीचे दिवस आहेत, उष्णतेचा त्रास नाहीये तर अशा वेळेला बाजरीची भाकरी. डाळींमध्ये जास्तीत जास्त मूग, मसूर या डाळी वापरून हरभरा डाळीचं प्रमाण ही कमी करावं. उकडलेला बटाटा किंवा तळलेले कुठलेही बटाट्याचे पदार्थ हे वजन, चरबी वाढवतात. दही, चीज, पनीर यांचाही वापर जो आहे तो कमीत कमी असावा. महिन्याभरासाठी हे सर्व पदार्थ जे आहेत ते टाळलेत तर उत्तम. आणि दुपारी आवर्जून न चुकता ताजं घरी बनवलेलं, फ्रीजमध्ये न ठेवलेलं जे ताक आहे त्यामध्येही थोडीशी सुंठ, काळी मिरी, जिरेपूड, सैंधव, काळं मीठ जे आहे तर ते टाकून 1 ते 2 ग्लास आवर्जून घ्या. यामुळे सुद्धा पोटाचा घेर कमी होण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी, इतर उष्णतेचे वगैरे कुठलेही त्रास असतील तर ते कमी होण्यासाठी सुद्धा खूप मदत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. पाणी हे खूप जास्त इफेक्ट पाडतं आपल्या वजन, चरबी साठण्यामध्ये. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वजन, चरबी कमी करायचं आहे तर अशा वेळेला दिवसभर जे कोमट पाणी आहे त्याचं सेवन करावं. अगदी दिवसभर शक्य नसेल तर सकाळी 10 वाजेपर्यंत आणि सूर्यास्तानंतर, जेव्हा कफाचा, मेदाचा जो काळ आहे तो जास्त असतो तर अशा वेळेला तरी किमान कोमट पाणीच प्यावं. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी तांब्याभर पाणी पिण्याची सवय असेल किंवा जेवणानंतर लगेचच तांब्याभर पाणी पित असाल, सूर्यास्तानंतर खूप जास्त पाणी पिण्याची सवय असेल तर या सर्वांमुळे मेटाबॉलिझम, आपलं जे अन्नपचन आहे ते खूप हळूहळू होतं. पचनाच्या क्रियेत हे जे अतिरिक्त पाणी आहे शरीराला गरज नसताना, तहान नसताना घेतलेलं तर परिणाम करतं. त्यामुळेच फॅट जे आहे ते शरीरामध्ये साठत जातं. त्यामुळे प्रयत्न करा की कोमट पाणी किंवा जशी तहान असेल त्यानुसार घोट पाण्याचं सेवन करा. कारण पाण्याचं सुद्धा पचन होणं, त्यामध्ये लाळ मिक्स होणं गरजेचं असतं. मध आणि जे कोमट पाणी आहे आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून असं देखील तुम्ही सलग 15 दिवस
दिवस 21 दिवस तुमच्या प्रकृतीला सूट होत असेल तर घेऊ शकता. महत्त्वाची टिप म्हणजे की पोटामध्ये गॅसेस झाल्यामुळे, पचन व्यवस्थित न झाल्यामुळे, पोट साफ न झाल्यामुळे जर का पोट असं फुगलेलं दिसत असेल तर यासाठी नेहमी स्वयंपाक करताना फोडणीमध्ये तुम्ही काही भाजी खिचडी बनवताय तर हिंगाचा वापर करणं आणि दोन्ही वेळच्या जेवणानंतर अगदी चिमूटभर कच्चा ओवा चावून खाण्याची सवय लावणं गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं म्हणजे की व्यायाम नेमके कोणते करावेत. बऱ्याचदा वजन कमी करायचं आहे, चरबी कमी करायची आहे, तर अशा वेळेला चालण्याचा जो व्यायाम आहे तो सांगतात किंवा जिमिंग वगैरे करणं. पण जेव्हा तुमच्या पोटावर चरबी साठलेली आहे तर अशा वेळेला तुम्हाला फार जास्त लांबपर्यंत चालणं वगैरे होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा धाप लागणं, गुडघेदुखीचा जो त्रास आहे तो देखील सुरू होतो. त्यामुळे सुरुवातीला हे जे आहाराचे नियम आहेत ते आणि पोटाला ताण पडेल अशा प्रकारचे जे योगासनं आहेत घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने सर्वजण करू शकतात. त्यामध्ये सूर्य नमस्कार रोज सकाळी 15 ते 20 मिनिट आवर्जून काढा आणि धनुरासन असेल, भुजंगासन, हळूहळू आपल्याला प्रॅक्टिसने ही जी आसनं आहेत ती जमतात आणि कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा चॅनलवर उपलब्ध आहे. तर जी सोपी योगासनं आहेत तीच यामध्ये मी दाखवलेली आहेत. पर्वतासन असेल किंवा प्राणायामामध्ये सुद्धा कपालभाती असेल तर हे सुद्धा खूप मदत करतं. यामुळे पोटाला ताण पडतो. चालण्याने तुमची पोटावरची जी चरबी आहे ती कमी येत नाही. वजन नक्कीच कमी होऊ शकतं, परंतु पोटाची चरबी कमी करायची असेल तर ही जी योगासनं आहेत ही कंपल्सरी करणं आवश्यक आहे. आणि हे सर्व नियम पाळल्यानंतर अगदी पोटावरची जी चरबी आहे ती मेणासारखी वितळवण्यासाठी मदत करणारा सर्वांनाच घेता येईल असा घरगुती काढा सकाळी उपाशीपोटी सलग 21 दिवस आपल्याला हा घ्यायचा आहे. बनवायचा कसा, 2 कप पाणी, त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा जिरे थोडेसे ठेचून आणि दालचिनीचा 1 एवढा तुकडा, हे पाणी आटवून 1 कप होईल एवढं करायचं आहे. आणि हा जो काढा आहे हा सकाळी उपाशीपोटी अतिशय गरम असताना, म्हणजे चहा जसा आपण गरम गरम घेतो घोट घोट तशा पद्धतीने घ्यायचा आहे. त्यानंतर किमान तासभर काहीही खायचं नाहीये. त्यानंतर सुद्धा पोट साफ झाल्याशिवाय, चांगली कडकडून भूक लागल्याशिवाय नाश्ता जेवण काहीही घ्यायचं नाहीये. अगदी 100% तुम्हाला या काढ्याचे जे रिझल्ट आहेत ते मिळतात. अतिशय उपयुक्त आहे. दुसरा उपाय जो तुम्ही करू शकता तो म्हणजे एरंड तेल, परंतु घ्यायला थोडंसं किचकट जातं. घेऊ शकता तुम्ही 10 ते 30 ml पर्यंत याची जी क्वांटिटी आहे ती ठेवायची आहे. रात्री झोपताना किंवा शक्य असेल तर पहाटे उठून सुंठीचा काढा किंवा कोरा चहा त्यामध्ये सुंठ टाकून अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. शक्यतो सुट्टीच्या दिवशी घ्या, जेणेकरून याच्याने 3-4 जे जुलाब आहेत ते होऊन अतिरिक्त चरबी, आतड्यांमध्ये साठलेली जी घाण आहे ती शरीराबाहेर काढली जाईल. जास्त चरबी वाढलेली असेल, वजन वाढलेलं असेल तर त्यासाठी आयुर्वेदिक औषधींमध्ये मेदो हरवटी, हिंगवाष्टक चूर्ण, कांचनार गुगुळ असं प्रत्येक पेशंटच्या वयानुसार, बलानुसार किंवा वजन किती आहे त्यानुसार याचं जे प्रमाण आहे किंवा कधी कशा पद्धतीने घ्यायचं हे ठरवता येतं. पंचकर्मामध्ये बस्ती, विरेचन कर्म जी आहेत ती सुद्धा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. तर नक्की या टिप्स फॉलो करा. आयुर्वेदाला आपलेसे करा. नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.